एक तरी दिवस साजरा कर तू तुझ्यासाठी। हॅलो मित्रांनो, नमस्कार। आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा असं म्हणत मी आजच्या ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर तुम्हाला स्वागत आहे माझ्या आयुष्य ब्लॉग्स 24 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही सगळे कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त व स्वस्त असणार। तर असेच माझे व्हिडिओज, व्लॉग्स आणि शॉर्ट्स, कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे पाहत राहा असं म्हणत। काय ना, तर आम्ही महिला दिन साजरा केलेला आहे। तर तुम्ही कित्येक लोकांनी, कित्येक महिला वर्गांनी महिला दिवस हा साजरा केला असणार आहे। पण आमचा हा ब्लॉग व्हिडिओ खरंच खूप विशेष आहे। मधी आणि शेवट वगैरे असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे कार्यक्रम म्हणा किंवा भाषण, संभाषण जे काही आहे ते सगळं उत्कृष्ट आम्ही केलेलं आहे। तर तुम्ही नक्की हा ब्लॉग पहा असं मी म्हणते। आता मी छोटा अजून एक ब्लॉग मी टाकलेला आहे, त्यात पण थोडासा ह्यातला भाग आहेच। तर आता तुम्ही पहा, पुढे खूप छान आहे। काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेच घर नसतं, पण माझं म्हणणं असं आहे की स्त्रीशिवाय कोणतेच या जगात घर नसतं। हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता हा माझ्या ब्लॉग व्हिडिओला सुरुवात झालेला आहे। तर आज महाशिवरात्री आहे व त्याच दिवशी जागतिक महिला दिवससुद्धा आहे। तर त्यासाठी मला खूप अभिमान व आनंद वाटतो। तर आम्ही आज सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून, घरात थोडाफार स्वीट वगैरे सगळं करून ठेवलं व त्यानंतर आम्ही महिला दिवस साजरा करणार होतो। म्हणून आम्ही सर्व महिला इथे एका ठिकाणी जमायचं म्हणून आम्ही आधी सगळं ते म्हणजे एक मीटिंग घेतलं होतं। तर आम्ही आज इथे सगळे एकत्र आलेलं आहे। तर ते तुम्ही पाहू शकता। तर काय म्हणायचं आहे ना मित्रांनो, तर कुटुंब म्हणजे हे केवळ रक्ताचेच नाते नव्हे, तर तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब। म्हणजे असे सर्व जे आम्ही महिला वगैरे भेटतो, तर आम्ही कुटुंबापेक्षा पण हे खूप आमचे नाते जवळीक झालेली असते। तर काय ना, नाती हे झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते असं म्हणतात ना। तर ते निघून न जाता आपण वरच्यावर आमचे हे भेट किंवा असे काहीतरी मनोरंजन करत आम्ही जर वरचीवर भेटत वगैरे राहिलो, असे कार्यक्रम छोटे मोठे करत आम्ही सर्व म्हणजे असं खुश राहू शकतो ना, आपला माइंड पण फ्रेश होतो तेवढाच। तर हा महिला दिवस आलेला, तर मला तर खूप छान वाटलं तो दिवस। कारण त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर ना थोडंफार आपलं भाषण झालं, तो कार्यक्रम थोडासा आमचा झाला छान। मग त्याच्यानंतर काय ना, तर आम्हाला ज्यूस वगैरे आणून दिले। तर त्या दिवशी शिवरात्र ना, मग उपवास म्हणताना आम्ही एक कवितेचे 4 ओळ सांगते तुम्हाला। तर जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमी असतात। काही नाती असतात रक्ताची, तर काही नाती मानलेली असतात। तर काही नाती असतात पैशाने घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी। काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही नाती क्षणापुरतीची। नाती ही वेळेनुसार बदलणारी नसावी, तर नाती हे विश्वासाची असावी। काही नाती असतात केसासारखी न तुटणारी, हो पण वेळ आलीच तर आपल्या लोकांसाठी वाकणारी। काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही मोडून सुद्धा तुटणारी। कारण स्वतःहून तुटणारी नाती हे नाती नसून गर्व अहंकाराने भरून घेतलेली पोतीच असते जणू। तर हे सांगण्याची उद्देश किंवा हे एवढंच की काय ना, आता आजकाल लोकांमध्ये प्रेम विश्वास थोडंसं म्हणजे थोडाफार कमी होत चाललेला आहे। तर काय ना, तर इथे सगळं आमचे भाषण वगैरे सगळं संपल्यानंतर आम्ही ज्यूस वगैरे परत दिले। तर ते ज्यूस सगळं पिऊन आम्ही आता इथे संगीत खुर्ची खेळण्यासाठी तयारी करत आहे। तर त्या दिवशी संगीत खुर्ची वगैरे असे खूप सारे मनोरंजनात्मक इथे गोष्टी घडल्या व तर ते आता मी तुम्हाला इथे व्हिडिओ त्या दिवशी मी व्लॉग वगैरे तसंच करत होते। तर तुम्ही इथं पाहू शकता, तो दिवस खरंच खूप छान अविस्मरणीय होता। कारण इतके सगळे महिला आम्ही एकत्र भेटणं हे म्हणजे कधी जास्त जमत नाही आहे। तर हे काही आमच्या ओळखीचे होते, तर काही आमच्या अनोळखीचे पण होते। तर तुम्ही इथं पाहू शकता। मी गोष्ट सांगू इच्छिते मित्रांनो, काय ना, जोपर्यंत माणसाची मनस्थिती बदलत नाही तोपर्यंत माणसाची परिस्थितीही बदलू शकत नाही। आणि आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण हे सारखंच असतं। शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते, तसे माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडतं। आणि ठाम राहायला शिकावं आयुष्यामध्ये। निर्णय चुकले तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते असं म्हणतात ना। तर ते खरं तर ते महिलांमध्ये ही शक्ती एक म्हणजे खूप असते। तसं मानसिक स्थिती पण खूप महिलांची तशी स्ट्रॉंग असते असं मी म्हणू शकतो। जेव्हा सगळे संपून गेले असं आपल्याला वाटतं, तेव्हा खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची। आणि प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो।
तर हे खरं आहे, हे काही चुकीचं नाही असं मला वाटतं. आणि काय ना, अपमान सहन करणारा आयुष्यात काहीही करू शकतो असं म्हणतात ना, तसं खरं तर स्त्रियांच्या आयुष्यामध्ये तसे खूप घडलेले असतात. तर हे काही ओळी मला सांगायचे होते, त्यासाठी मी सांगितले. तर तुम्ही ते पाहू शकता. काय ना, आमच्या घरामध्ये आयुष्याला घेण्यासाठी म्हणजे सासू आहेत, पण त्यांना ती गप्प बसत नाही आणि तिला सोडून मला कुठं उशिरा जायचं होत नाही, म्हणून मी आयुष्याला पण त्या दिवशी सोबत घेऊन गेलेली होती. तर तुम्ही इथे पाहू शकता. आयुषी पण त्या दिवशी खूप मज्जा मस्ती केली, कारण इथे तिचे पण छोटे छोटे फ्रेंड्स वगैरे होते. 3-4 जण लहान मुलं वगैरे होते, तर त्यांनी पण खेळत होते. आणि त्या दिवशी नाही का संगीत डान्स वगैरे असं म्हणत त्यांना खूप म्हणजे छान वाटलं आयुषीला पण. आणि ते संगीत खुर्ची आम्ही खेळत होतो. तर आम्ही 2 राऊंड लावलेले, म्हणजे महिला त्या दिवशी खूप होते ना, तर एका राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये आम्ही होतो, तर माझा 3रा नंबर आला त्यात. तर असंच आमचा झाल्यानंतर पण 2रा राऊंड एक लावलेला. तर हे सर्व काही करत आम्ही त्या दिवशी खूप मज्जा मस्ती वगैरे केलो आम्ही सर्व महिला. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. आणि काय ना, जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाही तसे म्हणून. आणि मित्रांनो, तर काय ना, मला एक मराठीतलं एक गाणं खूप आवडतं, कन्यादान म्हणून. तर ते गाणं मी कधी आजपर्यंत म्हणलेलं नाही, पण मला आज महिला दिन दिवशी म्हणजे हे गाणं म्हणायचं आहे. तर ऐका. घर झोपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध मायारीत त्याच्या मनाची कवाड, लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हळव मन. तर मी कधी गाणं म्हणलेले नाही, पण माझं हा आवडतं गाणं असल्या कारणानं मला आज म्हणावं असं वाटलं आणि मी म्हटलं. तर आम्ही इथं सगळं संगीत खुर्ची वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळं महिलांना असंच मनोरंजन म्हणून, फक्त तिथं महिलांचंच ग्रुप होतं ना, तर कोण पुरुष लोक नव्हते, म्हणून आम्ही तिथे एका हॉलमध्ये सर्वजण मस्त डान्स वगैरे केलेला आहे. तर काही नाही म्हणत होते, तर आम्ही काही महिला आहेत ठराविक आम्ही सर्वांनी केलेला आहे. तर या साईडला इकडचे म्हणजे हिरवा साडीचे ते एक ते दिसतात ना तुम्हाला, ते तर ना इतकं छान डान्स केलेला आहे ना, तर ते आता ह्या ब्लॉगमध्ये पुढे आहे, तुम्ही ते पाहू शकता. थेंबा थेंबामधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. स्त्री म्हणजे आदिशक्ती, स्त्री म्हणजे साधनाशक्ती, स्त्री म्हणजे आधार छाया, स्त्री म्हणजे आभाळ माया, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. तर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणत. तर अजून आहे आमच्या सर्व इथं मनोरंजनात्मक सगळं कार्यक्रम चाललेला आहे, तुम्ही इथं पाहू शकता. तर ते आता खूप लोकांनी हे जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे. तर मला कमेंट करून दाखवा, कमेंट करून सांगा की तुम्ही कसे सेलिब्रेट वगैरे केलेला आहे. आणि माझ्या व्हिडिओचा लाईक शेअर्स वगैरे करत राहा आणि सबस्क्राईब वगैरे करत राहा. माझे कॉमेडी व्हिडिओज वगैरे कसे वाटतात तुम्हाला, छान वाटतात का? आणि माझे डेली ब्लॉग्स पण हे कसे वाटतात तुम्हाला? जर ब्लॉग्स व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर मी डेली टाकत असते, नाही तर फक्त मी कॉमेडी शॉर्ट्स मी टाकत असते असं म्हणत. तर काय ना, इथं एक मॅडम आहे ते, तर म्हणजे त्यांना आता जास्तच आहे, तरी पण त्यांनी इतके उत्सुक होते ना डान्समध्ये किंवा कोणत्या पण एका भाषणमध्ये म्हणा किंवा कोणत्या पण असं पुढाकार घेण्यात ते मॅडम खूप मस्त म्हणजे खूप हुशार छानाचे होते. आणि हे ग्रीन साडीचं तर मॅडम आता ह्याकडे तुम्ही पाहू शकता, खूप छान त्याने डान्स केलेला आहे. तर एक वाक्य किंवा बोलणी असं आहे की स्त्री शक्तीच्या महिमांचा महिमा अपरंपार, दोन्ही घरांचा करी उद्धार, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, जिजामाता व माझी प्रिय सिंधुताई सपकाळ फक्त नावेच घेतो येता जाता, पण आज वाण तुला घ्यायचंय, थोडं का होईना त्यांच्यासारखं व्हायचंय, तीच ढाल तीच तलवार तीच जबाबदारी तुला घ्यायची आहे, शेळी नको तुझ्यात वागीन मला पाहायचे आहे, थकून भागून स्वतःमध्येच अडकून तुला नाही राहायचं आहे, जे झालं गेलं आता नव्याने उभं राहायचं आहे. खरं आहे की नाही मित्रांनो, सांगा. तर आता पाहू शकता इथे मॅडम किती छान डान्स केलेला आहे त्या दिवशी. तुम्ही हे मराठी फेमस गाणं आहे ना चंद्राचं, ते खूप छान ह्याने डान्स केलेला आहे. तर आमच्या आयुष्याला तर त्या दिवशी खूप आवडलं, तर ती पण सर्वांना पाहून क्लॅप्स करत होती.
तर ह्या मॅडमचे डान्स ना आम्हाला किती उशीर झाला तरी पण म्हणजे त्यांचा डान्स म्हणजे अजून पाहावं असं वाटत होतं ॲक्च्युली. आणि ह्यांना म्हणजे ह्यांचं एज तसं जास्तच आहे आणि त्यांनी पण विलेजमध्ये राहतात, पण तरीसुद्धा त्यांच्यात जे ॲक्टिवनेस किंवा त्यांच्यात जे धैर्य वगैरे पाहून ना मला तर इतके छान वाटलं ना. म्हणजे त्यांना पाहिलं तर तसं वाटत नाही की हे डान्स वगैरे करू शकतील, पण त्यांच्यात कॉन्फिडन्सवर इतका छान होता ना. तर त्यांना पण जर तुम्ही म्हणजे त्यांचं लाईव्ह कोणीतरी डान्स वगैरे पाहिलं असतं ना तर कोणी पण इन्स्पायर झाले असते. तर तेवढे छान त्याने डान्स केले, पण त्यांनी तसं वाटत पण नव्हते. तर मी तर खरंच खूप आश्चर्य झाले त्या दिवशी. तर तुम्ही पण पहा त्यांनी किती छान डान्स केले ते. तर हा मॅडमचा डान्स होऊन आमचा हा कार्यक्रम इथं शेवट झालेला आहे. तर आम्ही सर्वजण आता घरी चाललेलो आहे. तर थँक्यू मित्रांनो, हे हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू, एक तरी दिवस साजरा कर तू तुझ्यासाठी. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे, अनंत कोटी जन्माचे कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाचे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.